आचम्या ओम केशवाय नमः आचम्या ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णुवे पाणी उलटं धरलं उजव्या हातात धरा ओम श्री भगवान महापुरुषाय नमः चतुर्भुजने देवं मनोविजयतायाम्मा शुभप्रतिष्ठिता ओम राज्य गुरुजनी भगवान महापुरुषाय भगवान सत्यप्रमाण धृतिवाद विद्यमान विभ्रमण मंगले कलियुगे कलिप्रगमजने भगवान भगवान जय प्रभुनाम गोमतरमा धर्ममासे माघमासे पुत्रपक्ष त्रयोदश शांति पुनर्वसु नक्षत्र मंदरा करे तथा मकर राशि से कर्क राशि से चंद्र सत्संग योगे साहित्यमेवं परमेश्वरं शुभ पुण्य दक्षो करायच मम आत्मा सतस्पदे पुराणोक्त वेदोक्त फलः प्राप्त्यर्थं मम इह जन्मनि जन्म जन्मांतरे च श्री परमेश्वर अखंड प्रीति द्वारा सर्व शांति पूर्वकं सकल मनेच्छित कामना संसिद्ध्यर्थं मम सकल अधिदैविक आध्यात्मिक अधिभौतिक त्रिविध ताप शमनार्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विद्य पुरुषार्थ फलप्राप्त्यर्थं श्री विठ्ठल तथा च रुक्मिणी माता स्थिर प्राण प्रतिष्ठा अंगत वेद कलश वरुण देवता यथाशक्ति पूजन अहम करिष्ये। गणपतीचं ध्यान करायचं ओम ज्ञानानंदं प्रबोधिं वदामहे ब्रह्मणा ब्रह्मणपुरानुदानं श्री महागणपति देवताभ्यो नमः। जय धनार्थे प्रार्थना नमस्कारं समर्पयामि। उभे राहा। शव समान आयु प्रवशे कलश वरुण देवता संगम सह परिवारं सायं सशक्तिकं धैर्यदे आदरादे अक्षरांतमर्यादे अपामारे वरुण देवताभ्यो नमः। ओम क्षमं मे गंगे जमने सरस्वती सुदत्ते सोमसतदावरुणया आस्मया वरुणवित्तस्य अर्जुनीये प्रणया सुशोभया भूत पंचामृत्या ओम आपके यस्म समेत दे विश्व सोमदर्शनम भगवान्य सदंदरे पयद दुग्ध मोद जगह शरकण समंडाम प्रदानंदरे शुद्ध उदकस्तान हम समर्पयामि शुद्ध उदकस्तान हम करय सकल गुणार्थ शक्तेन शुद्ध उदकस्तान हम समर्पयामि। शक्तेन गन्धो उदकस्नानं समर्पयामि गन्धो उदकस्नानं करय शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि सर्वोपचारार्थे अक्षरान् समर्पयामि। उत्तरे निर्वाल्य विसृज्य अभिषेकं कुर्यात्। ॐ सहस्रैः हरि ओम सहस्रशीर या प्रयासराजद्रभाव सभुमिमेतदौप्रतवाक्यतलदशाकुलम् पुरुषदेवे रौधराजनभूतजोजन्मा पुरात्मकपदयानवन्यनाग्रोहे श्वेतामानत्वमाजव्यानामुल्या आजोजविद्याभूतने त्रिपादो सम्प्रदन्वे त्रिपादो भवति ततो विश्वं सर्वत्रानकाजनाजनय तस्माद्भीरानजायविराजवित्तुर्गा सदातो अत्यधिपश्चाद्धनं नगरा जगत्पुरुषः विराजेवाय जगदन्नदा पसन्तो आश्रयकाज्यं नैवच्चरदे तय्यं महर्षिप्रभुपुरुषप्राणवगदा तेन देवाजेन प्रसाद्धारयस्य तस्माद्यत्ताचरुतामानिजत्रे चुङ्गावजत्रे तम्मलम्बाध्याताजाय जगत्पुरुषं जगद्गदानवयन्ना पुरंकितस्य कौवा उपादाउच्येते ब्राह्मणस्य समासबाहुराजन्यगदा तदस्य यद्वैश्यपरिगां शूद्रोयेन चंद्रमा मरुतो जातः चक्षु सूर्यो जायत
मुखादुरक्ष अदृश्य प्राणात्मा योजना नाभ्या आसनत्र क्षत्रोर्य समवर्तक पद्भ्याम निर्देशात् चन्द्रात्मा लोकाभिर्यत्न सप्तस्य संतर्य कृत्रिम सप्तस्वर जगना देवाय सत्यत्यं धनवाना अभग्रम पुरुषं पुरुषं यत्तेन यत्रयं देवाः काय धर्माय प्रभवान्यासन्न तेनागम महिमानस्य यत्र पूर्वे साध्याय संजयवा ओम नमः सोमाय रुद्राय नमः कामराय रुद्राय नमः कुशवते नमोराय भीमाय कायनाय गुरुदेवाय अंतरेय तेज हरिदेव नमस्काराय नमः शंभुवे भगवाय धनराय वज्राय भीमाय नमः दीर्घाय नमः पायाय नमः प्रचरणाय गोचरणाय नमः दैत्राध्याय नमः यज्ञाय भिन्नाय नमः ओम ने ध्वनिर्याय नरिके वेदामन्द वादो वर्षणते अभ्यो रजतागे रजतनाय नजोदिने नजोदास्तेभ्यो नमस्ते नमः भगवान पेटे तंबो जमदारे भूमियारे भूतयते हरिराय जगने जगया सुताकर्तवे बादरवा येते भगवने भगवने भगवनामे भगवनामे भगवनेभ्यो वाचमुद्रा सगुरुयां मनुष्य भक्तमानिया वन्दो शोभाय पितरानवन्दो ओम शांति शांति अभिषेकस्नानं करया शोधस्नानं समर्पयामि ओम गंगे गमने सरस्वती सुदुद्रे सोमतरा भरोया आसिकन्या वरदेवतस्य आर्जये जोया सुदुया वस्त्र के सफेद वस्त्र देतो प्रणयांकरण ईश्वरं सर्वभूतानां नामोपमयं कलिजवरण देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि सकल पूजार्थे कलिजवरणाभ्यो नमः गंधाक्षत पुष्पं समर्पयामि चल पानी गंदा शादी होती थोड़ा पानी युवासवासा परिवीतो आगाच्छो श्रियां भोजयायमान कंधिरस्य गवय उन्नयं देवे स्वास्थो मनसा देवयन्द्रा वरुणाय नमः शिवन्दिका बकुल चंपक बाणराज्ये पुन्नागजाति कर्मीरदाल उर्वे बिल्व प्रभार तुलसी दलवाल देवी त्वां पूजयामि जगदीश्वरमेव सोमा वरुणाय नमः बाबा आगे ओम यतः पुरुषं यतधुक्तनिधाय कल्पयन् मुखं दिनस्य कौबाहुकाहुरुपादौक्येजे धूपं मदरवयमे ब्राह्मणस्य मुखमासजबाहुराजन्यगदा पुरतदस्य यदवशौर्यां शूद्रोजायत चतुष्कोणमण्डलं कुर्यात् नैवेद्यार्थे सकलभुजार्थे खण्डजर्गराजे जनेभ्यं निवेदयामि सर्वजोनिन्यामि ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्योमाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराभूषणं धर्मामि हस्तमुखप्रक्षालं समर्पयामि पुष्पद्वारः चन्दनं समर्पयामि वरुणाय नमः मुखवासार्थे ओम या
फलिनेर्या अफला अपुष्पा याच पुष्पे बृहस्पति प्रसुदासन रुचितो भसाः उदफलम् ओम तत्वायामि शृणु वनस्कृत्वा वरुणस्मरणे विनियोगः ओम तत्तवायामि ब्रह्मणा वन्दमान सदा शास्त्रे जगमानोदेर्वे हे मानववृत्तिरो शवसमानाय प्रमोदे ओम आकलशेषु भावति पवित्रे परिशुद्धे उक्तैर्यद्देशो वर्धते सकल पूजाले कलशोरण देवताभ्यः ध्यानादे प्रार्थना पूर्वकं नमस्कारं समर्पयामि नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम नारायण ओम नारायणाय नमः ओम नारायणाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम चक्रपाणाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम जगज्योतिनाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम नराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम शौरय नमः आवाहयामि स्थापयामि ओम चक्रपाणाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम जनार्दनाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम वासुदेवाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम जगज्योतिनाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम वामनाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम ज्ञानभञ्जकाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम जगन्नाथाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम चतुर्मूर्तये नमः आवाहयामि स्थापयामि ओम चतुर्भुजाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम देवकीशाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम ऋषिकेशाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम गरुडध्वजाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम नारसिंहाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम महादेवाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम जगद्भुवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम भुवनेश्वराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम श्रीधराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम देवकीपुत्राय नमः आवाहयामि स्थापयामि ओम पार्थसारथये नमः आवाहयामि स्थापयामि ओम अच्युताय नमः आवाहयामि स्थापयामि ओम शंखपाणये नमः आवाहयामि स्थापयामि ओम परमज्योतिष्ये नमः आवाहयामि स्थापयामि ओम आत्मज्योतिष्ये नमः आवाहयामि स्थापयामि ओम पंचजराय नमः स्थापयामि ओम श्रीवत्सकाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम अखिलधाराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम सर्वालोकपतये नमः आवाहयामि स्थापयामि ओम प्रभवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम विक्रमाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम कालज्ञाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम धन्वने नमः आवाहयामि स्थापयामि ओम करुणाकराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम सर्वज्ञाय नमः आवाहयामि स्थापयामि सर्वगाय नमः आवाहयामि स्थापयामि सर्वाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम सर्वेश्वराय नमः आवाहयामि स्थापयामि सर्वसाक्षिण्ये नमः आवाहयामि स्थापयामि ओम भक्तिदाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम हरये नमः आवाहयामि स्थापयामि ओम अर्जुन्ये नमः आवाहयामि स्थापयामि ओम हरिण्ये नमः आवाहयामि स्थापयामि ओम शेषाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम हलयुद्धाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम सहस्रबाहवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम अव्यक्तकाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम सहस्राक्षाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम क्षराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम अव्यक्तकाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम सहस्राक्षाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम गजाधिगणाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम अक्षराय नमः आवाहयामि स्थापयामि ओम गजेन्द्रगणाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम केशवाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम केशमर्दिने नमः आवाहयामि स्थापयामि ओम कैटभारये नमः आवाहयामि स्थापयामि ओम अविद्यारये नमः आवाहयामि स्थापयामि ओम कामदाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम कमलेक्षणाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम बंधवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम रजतवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम काकुत्साय नमः आवाहयामि स्थापयामि ओम भगवाहनाय नमः आवाहयामि स्थापयामि ओम लीलावृत्तये नमः आवाहयामि स्थापयामि ओम काकुत्साय नमः आवाहयामि स्थापयामि ओम नित्याय नमः आवाहयामि स्थापयामि ओम नित्यतृप्ताय नमः आवाहयामि
स्थापयामि ओम निराश्रयायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम नित्यानन्दायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम सुराध्यक्षायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निर्विकल्पायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निरञ्जनायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम ब्रह्मण्ये नमः आवाहयामि स्थापयामि ओम पृथ्वीनाथायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम पीतवाससे नमः आवाहयामि स्थापयामि ओम रक्षायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम वेदगर्भायै नमः आवाहयामि ओम स्थापयामि भवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम विष्णवे नमः आवाहयामि स्थापयामि ओम श्रीमतये नमः आवाहयामि स्थापयामि ओम त्रैलोक्यभूषणायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम यज्ञमूर्तये नमः आवाहयामि स्थापयामि ओम आमेयात्मने नमः आवाहयामि स्थापयामि ओम वरदायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम वासवानुजायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम जितेन्द्रायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम चितक्रोधायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम समदृष्टये नमः आवाहयामि स्थापयामि ओम भक्तप्रियायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम जगत्पुच्छायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम सनातायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम परमात्मने नमः आवाहयामि स्थापयामि ओम सुरन्तकायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम सर्वभूतङ्गायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम अनन्तायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम अनन्तविक्रमायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम मायाधरायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निराधारायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम सर्वाधारायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम धराधरायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निष्कलङ्कायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निराभासायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निष्प्रपञ्चायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम निरामायायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम भक्तवश्यायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम महोदरायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम पुण्यकीर्तनायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम श्रीकृष्णायै नमः आवाहयामि स्थापयामि विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः या सोहळ्यामध्ये भगवंतावर वेदोपचार पूजन, वेदोपचार अर्चन, वेदोपचार यजन इत्यादी कर्म आज या 3 दिवसामध्ये परिपूर्ण होत आहे. जसं माणसाचं शरीर आहे तर जेव्हा बालक या प्रकृतीमध्ये जन्म घेतो तेव्हा त्याच्या 9 मासामध्ये आईच्या गर्भामध्ये त्याच्यावर संस्कार होत असतात. पांडुरंगाची आणि विठ्ठल रखुमाई या दोन्ही देवा आणि देवतेची मूर्ती आणली म्हणजेच पूर्ण कार्य झालं असं नाहीये. जेव्हा 9 मासामध्ये आईच्या गर्भामध्ये जेव्हा त्या गर्भावर संस्कार होत असतात तेव्हा ते बालक विविध अंगाने प्रत्येक मासामध्ये परिपूर्ण होत असतो. आणि जेव्हा प्रस्तुती होते तेव्हा सर्वांगाने या प्रकृतीच्या या स्वरचनेमध्ये ते बालक जन्म घेत असतो. प्रथम दिवसामध्ये जे चौरंग मांडलेलं आहे त्या मंडल देवता आहे. त्याच्यात गणेश मंडल आहे, मातृका मंडल आहे, वास्तु मंडल आहे, सर्वतोभद्र मंडल आहे, योगिनी मंडल आहे, रुद्र मंडल आहे. हे मंडल देवता म्हणजे काय तर सर्व देवतांना जसं तुम्ही या प्राणप्रतिष्ठेला हजर राहिलेले हा प्राणप्रतिष्ठा सोहळा जसं तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघता आहात तसं सर्व देवता या भूतलावर बोलवल्या जातात. त्याला मंडल देवता बोलतात. प्रत्येक देवतांचं मंडल जसे माझ्या खुर्चीवर मी बसलेलो आहे तर प्रत्येक देवतांच्या मंडळावर प्रत्येक देवता बसतात. आणि त्या पांडुरंगाच्या आणि त्या रुक्मिणीच्या मूर्तीमध्ये आपली शक्ती ही निर्माण करत असतात. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे आपले विविध कार्य जसं ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतो, विष्णू सृष्टीचं पालन करतो आणि महादेव सृष्टीचा संहार करत असतो. पण ह्या सर्व देवता ज्या आपल्या या विश्वामध्ये कार्य करत असतात त्या विविध शक्तीच्या बनलेल्या असतात. आणि म्हणून पांडुरंगाच्या त्या मूर्तीमध्ये आपली शक्ती त्या देवता त्या मूर्तीमध्ये संपादन करत असतात, त्या मूर्तीमध्ये टाकत असतात.
पांडुरंगाच्या या मूर्तीमध्ये विश्वाचं कल्याण व्हावं हे हाल आणि उशीत मध्ये जेवढे भक्तगण पांडुरंगाच्या छत्रछायाखाली येतील, त्याच्या दर्शनासाठी येतील, त्याची इच्छा आणि मनोकामना ती परिपूर्ण व्हावी म्हणून मंदिरांची स्थापना झाली. माणसामध्ये सद्गुणाची उत्पत्ती व्हावी, त्याच्यातील वाईट गुणांचा लोप व्हावा म्हणून मंदिराची स्थापना झाली. आपल्या प्रत्येक घरामध्ये देवार आहे, पण मंदिराची स्थापना कशासाठी झाली? तर मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्यामध्ये कधीच वाईट विचार येत नाही. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्यामध्ये चांगलाच विचार येतो. जेव्हा आपण देवाची मूर्ती डोळ्यासमोर बघतो तेव्हा त्या देवातील असणारे सद्गुण आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. कुठलाही माणूस जरी अविवेक विचाराचा असला, पण जेव्हा तो मंदिरामध्ये जातो तेव्हा त्याच्यातील अविवेक विचार हे विनाश होत असतात आणि विवेकाची उत्पत्ती होत असते. म्हणून मंदिराची स्थापना झाली. मग अशा या सगुण मूर्तीमध्ये निर्गुण मूर्तीचा आविष्कार कसा काय होईल? जरी माणसाने जन्म घेतला तरी त्याला श्वास महत्वाचा आहे, त्याला जल महत्वाचं आहे, त्याला अन्न महत्वाचं आहे. मग जरी या मूर्तीमध्ये प्राण आणि प्रतिष्ठा म्हणजे प्राण निर्माण जरी केलं तरी प्राण निर्माण केल्याच्या नंतर ती मूर्ती त्या निर्गुण निराकार ब्रह्मांडामधील असणाऱ्या ऊर्जा स्रोताशिवाय ती मूर्ती ही तेजोमय होत नाही. म्हणून या कलशाची स्थापना आहे. हा कलश म्हणजे देवतातील असणार देवा मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीमध्ये आपला ऊर्जा स्रोत अखंड रूपाने त्या मूर्तीमध्ये निर्माण करत असतो. म्हणून साधूच्या हाताने तो कलश लावला जातो. तर साधूच्या हाताने कलश लावण्याचा दोन मोठे उद्देश आहेत की मूर्ती जेव्हा अचल स्थापना करतो तेव्हा साधू त्या भगवंताला सांगतो की ये जगत कल्याणाकरता या मूर्तीमध्ये येऊन या जगताचं कल्याण कर. आणि कलश लावण्याचा अर्थ असा असतो की त्या निर्गुण निराकार ब्रह्मांडातील असणाऱ्या ऊर्जा स्रोताला त्या मूर्तीमध्ये अखंड रूपाने निवास करण्याकरता साधू त्या कलशाचा द्वार खोलत असतो. म्हणून साधूच्या हातून कलशाची स्थापना होत असते, कलशाची प्रतिष्ठा होत असते. मग हा कलश देवता जसं महाभारताच्या युद्धामध्ये भगवान कृष्णाने जसं हनुमंताला ध्वज रूपामध्ये आपल्या रथावर अधिरूढ व्हायला सांगितलं, ते अधिरूढ होण्याचं कारण एवढं होतं की या महाभारतामधील अनेक शस्त्र अस्त्र जे या पृथ्वीवर या विश्वावर आघात करणार आहे त्यापासून हनुमंताने रक्षण करावं. त्याच पद्धतीने साधू महात्मे या कलशाची प्रतिष्ठा जेव्हा करत असतात तेव्हा संकल्प घेत असतात की ह्या मूर्तीमध्ये तुझी अखंड या मंदिरामध्ये तुझी अखंड रूपाने पूजा होईल. आणि जर पूजा झाली नाही तर मी पुन्हाची जन्म घेईन आणि पुन्हाची जन्म घेऊन तुझ्या या मंदिराची सेवा करेल. म्हणून साधूच्या हातून हा कलश लावला जातो. जसं साधूच्या हातून कलश लावणं हे जेवढं सोपं आहे तेवढंच त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि देवतांचे प्राण प्रतिष्ठा केलेले आहे, तर त्या मूर्तीची पूजन होणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण सहजपणे आजकाल गावागावांमध्ये मंदिरं बांधली जातात आणि साधूच्या हातून कलश चढवला जातो, पण कलश चढवणं एवढं सोपं नाहीये. साधूला साक्षात राहावं लागतं त्या भगवंताच्या समोर की तू ये आणि जर या कुटुंबाने तुझी सेवा केली नाही तर मी पुन्हाची जन्म घेईन आणि पुन्हाची तुझी सेवा करेन. म्हणून त्या मूर्तीची आपली पूजन अर्चन होणं सुद्धा तेवढं आवश्यक आहे. आज या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या अप्रतिम सोहळ्यामध्ये तुम्ही सर्व साक्षी आहात की त्या भगवंताला आपण मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रतिष्ठित करून तो सोहळा आपण आपल्या नेत्राने पाहतो. असे सोहळे फार कमी जणांच्या भाग्यात असतात की तिथे उपस्थित राहून ते सोहळे परिपूर्ण झालेले सोहळे पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. आणि आज या गावाचं भाग्य आहे की आज वेदमूर्ती जे आचार्य आहेत यांनी 3 दिवसामध्ये या मूर्तीवर विविध संस्कार केले आणि विविध संस्कार करून आज ही मूर्ती गर्भगृहामध्ये चंद्र आणि सूर्य असेपर्यंत अखंड रूपाने त्या मंदिरामध्ये तुम्हा भक्तांचं कल्याण करण्याकरता निवास करणार आहे. म्हणून
सर्वांनी जेव्हा मंगलाष्टक होतं तेव्हा भगवंताचं स्वागत करायचंय की हे भगवंता तू या मंदिरामध्ये प्रतिष्ठित हो, तुमची सेवा आमच्या हातून अखंडपणाने होऊ दे आणि आमच्या जीवनाचं तू कल्याण कर. भगवंतासमोर हेच मागणं मागायचंय. माणूस हा उत्सुक आहे, त्याच्यावर येणारे गरजा हा कधीच मरेपर्यंत पूर्ण होणार नाही. सदैव सुख आणि दुःख या जीवनामध्ये त्याला सदैव भटकंती आहे. पण आपला मनुष्य जन्म हा उद्धारासाठी झालेला आहे, म्हणून भगवंताकडे आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा हे सुद्धा मागणं मागायचंय. रामकृष्ण. जय जय